विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण जी जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, त्यामधला ब नंबरचा पॉईंट म्हणजेच वाङ्मयीन साधने आणि या वाङ्मयीन साधनामधील नंबर एकचं साधन म्हणजे जे साधनं आहे त्यामध्ये वैदिक साहित्याबद्दल माहिती पाहत आहोत. आणि वैदिक साहित्यामधल्या वेद याबद्दल आपण माहिती कालच्या लेक्चरमध्ये पूर्ण पाहिली. काल आपण वैदिक साहित्यातील जे 4 वेद आहेत, या वेदाबद्दल माहिती पाहत असताना आता हे वेद 4 वेद त्यामधील 1 नंबर ऋग्वेद, नंबर 2 सामवेद, नंबर 3 यजुर्वेद आणि नंबर 4 अथर्ववेद. या 4 वेद आणि त्या वेदामधील जी काही मांडणी, वेदामध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख केला गेला आणि त्या वेदामधल्या भागाची माहिती आपण पाहिली. या वैदिक साहित्यामधला नंबर 1चा घटक म्हणजे वेद. हे 4 वेदाबद्दल आपण माहिती काल पाहिली. आता नंबर 2 त्यामध्ये ब्राह्मणके किंवा त्याला ब्राह्मण ग्रंथ सुद्धा म्हणून ओळखले जातात. आता वैदिक साहित्यामधले आपण जे वेद 4 बघितलं, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, या वेदाच्या आधारावरच पुढे अन्य जी ग्रंथ निर्मिती झाली त्याची माहिती आपण पाहत आहोत. आता या 4 वेदावरच ब्राह्मणके किंवा ब्राह्मण ग्रंथ निर्मिती झाली. आता हे ब्राह्मणके म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ. जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, या 4ही वेद किंवा या वेदाची रचना ही संस्कृत भाषेमध्ये झाली होती. आणि जी संस्कृत भाषा समजून घेण्यासाठी खूप काही जणांना ती समजत नव्हती, त्याचा अर्थ समजत नव्हता. यावरून या वेदावर भाष्य करणारे ग्रंथ निर्माण झाले किंवा एक रचना निर्माण झाल्या, त्याला ब्राह्मणके म्हणून ओळखतात. आता ही संस्कृतमधून सोप्या भाषामध्ये आणि सरळ अर्थ लावण्यासाठी या ब्राह्मणकाची निर्मिती झाली किंवा ते उदयास आले. आता या ब्राह्मणके म्हणजे काय? या ब्राह्मणिकामध्ये संस्कृत भाषेमधल्या अवघड ज्या बाबी आहेत त्या सोप्या स्वरूपात मांडण्याचं काम केलं आहे. यामध्ये सरळ अर्थ, त्याचबरोबर सोपी भाषा आणि या ब्राह्मणिकामध्ये किंवा या ब्राह्मण ग्रंथामध्ये 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जे 4 वर्ण होते त्याबद्दलची माहिती, त्याचबरोबर वैदिक धर्म याबाबतची माहिती, त्याचबरोबर संस्कृत भाषा असेल, यज्ञयाग विधी असतील, धर्मशास्त्र असेल, म्हणजे ज्या धर्माच्या आधारावर आपण जीवन कसं जगायचं, या सर्व बाबीची माहिती ही ब्राह्मण ग्रंथामधून आढळून येत होती. हे झालं ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय किंवा ब्राह्मणके म्हणजे काय. या ब्राह्मणकामध्ये कोणकोणत्या बाबी येतात, म्हणजे जे 4 वेद होते तेच वेद सोप्या स्वरूपात मांडण्याचं काम, जे काही वर्णव्यवस्था कशा पद्धतीची, धर्म कसा होता, धर्मशास्त्र कसं असायचं, त्याचबरोबर यज्ञयाग विधी कशा पद्धतीच्या होत्या, या सर्व बाबी वेगवेगळ्या भागामध्ये मांडल्या गेल्या. ज्या पद्धतीने एक मोठा ग्रंथ असेल तर आपण त्याचे वेगवेगळ्या भागामध्ये, आता इतिहास आहे, इतिहासामध्ये प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड, ज्या पद्धतीने आपण अभ्यास करतो तशाच पद्धतीने या वेदाची भाग किंवा वेद समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ही ब्राह्मणके निर्माण झाली. त्याच्यामध्ये या ब्राह्मणकेमध्ये 4 भाग केले आहेत. म्हणजेच जे 4 वेद आहेत, ऋग्वेद आहे, या ऋग्वेदाचे 2 भाग पडले. त्याला ऐतरेय आणि कौशितिक नावाचे 2 ब्राह्मण ग्रंथ किंवा ब्राह्मणके निर्माण झाले.
ऋग्वेदात. त्यानंतर नंबर 2 आहे सामवेदात. सामवेदामध्ये षड्विश, जैमिनीय आणि छंदोग्य नावाचे भाग निर्माण झाले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळी माहिती आढळून येते. एवढी माहिती आपल्याला आवश्यक नाही, तर फक्त कोणत्या ग्रंथात म्हणजे कोणत्या वेदामध्ये कोणते भाग पडले हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर यजुर्वेदामध्ये तैत्तरीय आणि शतपथ नावाचे 2 भाग निर्माण झाले किंवा ब्राह्मणिके निर्माण झाले. आणि अथर्ववेदामध्ये गोपथ नावाचं ब्राह्मणिके निर्माण झालं. म्हणजे जे वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, याची विभागणी केली गेली किंवा त्याच्यामधल्या योग्य ज्या बाबी ज्या भागामध्ये बसतात किंवा समान स्वरूपातले जे काही सूक्त, मंडळ किंवा त्याच्यामधले जे काही मंत्र आहेत, माहिती आहे, वेगवेगळ्या भागामध्ये विभागली केली. त्यामध्ये ऋग्वेदामध्ये 2 भाग पडले, सामवेदामध्ये 3, यजुर्वेदामध्ये 2 आणि अथर्ववेदामध्ये 1. आणि ही सर्व माहिती म्हणजेच वेदाचे स्वरूप कशा पद्धतीनं आहे हे मांडण्याचं काम केलं हे ब्राह्मण ग्रंथामध्ये. आणि यावरूनच आपल्याला वैदिक संस्कृती कशी होती हे समजून येतं. आणि त्यामुळंच ब्राह्मणिके हे सुद्धा वाङ्मयीन साधन म्हणून प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे वैदिक संस्कृती समजून घेण्यासाठी एक उपयोगाचं साधन आहे. म्हणून याला वाङ्मयीन साधन सुद्धा म्हणून ओळखलं जातं. हे नंबर 2चं झालं ब्राह्मणिके. म्हणजे वैदिक साहित्यामधलं आपण कालच्या पिरियडमध्ये वेद समजून घेतलं आणि आज आपण ब्राह्मणिके हा दुसरा पॉईंट झाला. आता नंबर 3चा पॉईंट आहे ते आरण्यके. आता आरण्यके, अरण्य म्हणजे जंगल. आता या आरण्यके याचा अर्थच आहे जंगलामध्ये. आजच्या स्थितीमध्ये आपण एखाद्या शांत निवांत क्षणी जाऊन आपण विचार विनिमय किंवा चिंतन मनन करतो किंवा एकांतात जाऊन बसतो. हे त्या काळामध्ये ज्या व्यक्तीला सृष्टी म्हणजे काय, जीवन काय आहे, मानवाबद्दल उत्सुकता किंवा निसर्गाबद्दल उत्सुकता, देव देवता याबद्दल माहिती घेण्यासाठी ते जंगलामध्ये जाऊन बसायचे. म्हणजे आजच्या स्थितीमध्ये आपण ऋषीमुनी म्हणतो, जे तपस्या करण्यासाठी जातात किंवा एकांतात बसतात आणि डोळे मिटून ध्यानधारणा करतात, एकांतात राहतात, कोणाशी जास्त संवाद साधत नाही. म्हणजे त्या काळामध्ये जे अरण्यामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन आपल्या मनामध्ये पडणारे प्रश्न हे करण्यासाठी, प्रश्न समजून घेण्यासाठी किंवा आपल्या मनामध्ये पडणारे प्रश्न किंवा आपलं मन आहे ते स्थिर करण्यासाठी म्हणजेच मनन करणे, चिंतन करणे. एखादा व्यक्ती कसा वागतो किंवा त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये त्यानं वागला असेल तर आपली जी चूक झाली, अपराध झाले, ह्यावर योग्य ते उपाय म्हणून तो जंगलामध्ये जाऊन मनन करायचा, चिंतन करायचा. किंवा त्याचबरोबर दुसरी एक बाब होती ती म्हणजे हे विश्व कसं निर्माण झालं, ब्रह्मांड कसं निर्माण झालं, पृथ्वी कशी निर्माण झाली किंवा यामध्ये जीव कसा निर्माण झाला, हे समजून घेण्यासाठी किंवा एकांतात राहून मनन चिंतन करायचा. आणि त्याच्यावर वेगवेगळे ग्रंथ निर्मिती व्हायला लागली, जे आरण्यके. माणसाला जीवनामध्ये शांती किंवा जे काही सुख समाधान कशामध्ये आहे हे मांडण्याचं काम ज्या ग्रंथाच्या माध्यमातून केलं गेलं ते म्हणजेच मनन आहे, चिंतन आहे, एकांत आहे. या बाबीतून या सर्व बाबी लिखित स्वरूपात मांडल्या गेल्या आणि त्यावरून या आरण्यकेलाच वेदांचं उपांग म्हणतात. म्हणजे वेद जशा पद्धतीने मांडले गेले त्याच पद्धतीने आरण्यके ही मांडली गेली आणि आरण्यकेलाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं. म्हणजेच जे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात पडतात ते प्रश्न एकांतात बसून ध्यानधारणा करून, मनन करून, चिंतन करून जे अनुभव आले ते मांडणे आणि ते मांडलेले अनुभव इतरांना सुद्धा ते फायदेशीर ठरू लागले. असे जे ग्रंथ निर्मिती किंवा ज्या रचना झाल्या त्या आरण्यकेच्या माध्यमातून निर्माण झाल्या.
आणि त्याच सर्व बाबी ही एक साहित्य रचना म्हणजे वाङ्मयीन साधन म्हणून पुढे आलं. यावरून जीव, सृष्टी, मानव, त्याबरोबर सुख, समाधान अशा वेगवेगळ्या बाबी या सर्व आरण्यकाच्या मध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबीवरून समजण्यास मदत झाली. हे नंबर 3चा पॉईंट, वैदिक साहित्यातला नंबर 3चा पॉईंट. आतापर्यंत झालेले पॉईंट म्हणजे वेद नंबर 1, नंबर 2 ब्राह्मणके, नंबर 3 आरण्यके. आता नंबर 4 आहे ते उपनिषदे. उपनिषदे. आता या उपनिषदेचा अर्थ आपण समजून घेताना सर्वप्रथम उपनिषद म्हणजे काय. ज्या पद्धतीने आज आपण अध्ययन आणि अध्यापन, जसं कॉलेजमध्ये बसून आम्ही तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही ते ऐकता. आजच्या स्थितीमध्ये तर अशी परिस्थिती निर्माण झाली की ती मोबाईलवर तुम्हाला सांगावं लागेल आणि तुम्ही ऐकता. म्हणजे प्राचीन काळामध्ये एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला जर शिक्षण घ्यायचं असेल तर तो गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन गुरुच्या जवळ बसून त्यांच्याकडून शिक्षा ग्रहण करायचा किंवा शिकून घ्यायचा. म्हणजेच उपनिषदामध्ये गुरुच्या जवळ जाऊन किंवा गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन, त्या काळामध्ये गुरुकुल पद्धत होती. अनेक भागातले जे काही विद्यार्थी ज्यांना अध्ययन करायचं किंवा शिकण्याची आवड आहे ते त्या गुरुच्या आश्रमात जायचे आणि त्या ठिकाणी अध्ययन करायचे किंवा शिक्षा ग्रहण करायचे. आणि त्याला शिकवणारे काय होते, गुरु. त्याला पंडित किंवा गुरु असायचे. आणि ते सर्व एक शिक्षणाची प्रणाली आजच्या पद्धतीने जशी शाळा आहे, शाळामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून जे पद्धतीने शिकवतात त्याच पद्धतीने एक जंगलाच्या ठिकाणी एक आश्रम बनवला जायचा, शाळा भरवली जायची आणि गावापासून खूप दूरवर. त्याचबरोबर जे काही विद्यार्थी येत असतील त्यांना स्वतःची कामे स्वतः स्वावलंबन म्हणजे स्वतःची कामं स्वतः करावं लागत होतं. गुरुची आज्ञाप्रमाणे वागावं लागत होतं. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना समान असा एक समान पातळीवर समान लेखलं जायचं आणि सर्वांना समान विद्या दिली जायची किंवा शिक्षा दिली जायची. म्हणजे गुरुच्या जवळ बसून जे काही माहिती मिळवण्याचं काम झालं, म्हणजे त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी ती माहिती घ्यायला सुरुवात झाली. त्यामध्ये आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ही प्रकृती कशी आहे म्हणजे सृष्टी कशी आहे, भक्ती कशाला म्हणतात, तप, त्याचबरोबर संन्यास, त्याचबरोबर पूर्वजन्म, या बाबी गुरुकडून समजून घेण्याचं काम जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते करून घेऊ लागले. आणि यावर वेगवेगळं लिखाण व्हायला लागलं. त्यामुळे जवळपास 108 उपनिषदे आढळून आली किंवा उपनिषदाची मांडणी केली गेली प्राचीन काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये. म्हणजे हा आत्मा कसा आहे, आत्माची निर्मिती किंवा आत्मा हा एक मानवाच्या शरीरामध्ये असणारा, जोपर्यंत त्याचा आत्मा आहे तोपर्यंत मानव जिवंत आहे आणि तो आत्मा गेल्यानंतर आत्माचं म्हणजे शरीराचं अस्तित्व राहत नाही. त्याचबरोबर ही प्रकृती किंवा सजीव सृष्टी याबद्दल वेगवेगळे मतांतर मांडले गेले. भक्ती म्हणजे ज्या आपण अध्यात्म देवाला मानतो त्या देवाबद्दलची जी काही श्रद्धा किंवा त्याबद्दलची आस्था, चिंतन मनन, तपस्या असेल, त्याचबरोबर देवाशी निगडीत किंवा देवपण किंवा जे काही आपण मानणारा जो आपल्या मनामध्ये असणारा भाव ठेवण्याची पद्धत किंवा संन्यास धर्म, पुनर्जन्म कसा होतो, अशा बाबीच्या वेगवेगळ्या बाबी या उपनिषदात मांडल्या गेल्या. या सर्व बाबी आपल्याला आता समजून घेणं शक्य सुद्धा नाही. आणि या वाचवायचं म्हणजे उपनिषदे 108 जे काही भाग आहेत त्याच्यामधले ते पूर्ण वाचून घ्यावं लागेल, तेव्हा समजून येतं. म्हणजेच हे आपल्याला काय समजून घ्यायचे आता, तर हे वाङ्मय वैदिक संस्कृती समजून घ्यायचं असेल तर कोणते साधने ठरले महत्त्वपूर्ण, तर हे उपनिषद सुद्धा महत्त्वपूर्ण साधन. हे 4 नंबरचं पॉईंट. त्याच्यानंतर नंबर 5 आहे तो म्हणजे
उपवेद, जे 4 वेद आहेत. आणि आतापर्यंत जी माहिती आपण पाहत आलो ती सर्व वेदाच्या आधारावरच आहे. सर्वप्रथम वेद बघितलं, 4 ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. त्याच्यानंतर ब्राह्मणिक बघितलं. या ब्राह्मणिकामध्ये काय झालं, या 4 वेदाचे वेगवेगळे भाग केले गेले, सोप्या स्वरूपात मांडणी केली गेली. हा 2 नंबरचा पॉईंट. नंबर 3चा पॉईंट म्हणजे आरण्यके. या आरण्यकेमध्ये काय केलं, मानवाची एकांतात राहून चिंतन मनन करणे आणि जे अनुभव आले ते ग्रंथरूपात मांडणे, म्हणजे वेदांचं एक उपांग म्हणून सुद्धा आरण्यकेला ओळखलं जात होतं, नंबर 3चं. आणि नंबर 4 मध्ये आपण उपनिषदे बघले. उपनिषद म्हणजे गुरुच्या जवळ जाऊन, आश्रमामध्ये जाऊन माहिती अभ्यासणे, ही बाब म्हणजे उपनिषद. आणि नंबर 5 आहे तो म्हणजे उपवेद, म्हणजे वेदावरच मांडणी केली ती 5वा पॉईंट म्हणजे उपवेद. आता उपवेदाबद्दल माहिती पाहत असताना जे वेद मांडले गेले, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, या वेदांचा भाग किंवा वेदाचं जे काही विभागणी झाली गेली, वेदामध्ये वेगवेगळे भाग पडले, म्हणजे वेदाचे उपवेद हे प्रत्येक 4 वेदाचे वेगवेगळे भाग पडले. आणि तेच भाग म्हणजे त्यामधून काय समजतं तर संगीत, शिल्पकला, स्थापत्य, जे आपण आज संगीत ऐकतो, गाणे ऐकतो, हे सुद्धा ऋग्वेदामध्ये मांडलं गेलं. जे शिल्पकला म्हणतो आपण, वेगवेगळ्या दगडावर नक्षीकाम केलेलं आढळून येतं. मंदिर असतील, त्याचबरोबर घराची रचना असेल, वेगवेगळे दगडावर किंवा वेगवेगळ्या विटावर केलेलं नक्षीकाम किंवा जे घराची बांधणी असेल, ही शिल्पकला, म्हणजे जी दगडावर केलेले रेखीव काम, शिल्पकला. त्याचबरोबर स्थापत्यकला म्हणजे वेगवेगळ्या इमारती बांधणे, या कला सुद्धा या वेदाच्या मध्ये समाविष्ट होत्या. मग त्याच बाबी उपवेदामध्ये आल्या. त्यामध्ये या 4 वेद, जे ऋग्वेद आहे पहिला वेद, त्या वेदाचा उपवेद म्हणजेच आयुर्वेद. आयुर्वेद म्हणजे काय, आज आपण वेगवेगळ्या जडीबुटी म्हणतो, जे काही जंगलामध्ये मिळणाऱ्या वनस्पती असतात, त्या वनस्पतीचा रस, म्हणजे जे काही वनस्पती असतील ते खाऊन आपल्या शरीरामधले आजार दूर करण्याचा प्रयत्न करतो. आज सुद्धा आपण जे मेडिकलला गोळ्या घेतो त्याच पद्धतीने आयुर्वेद आहे. आयुर्वेदामध्ये वेगवेगळे पंचकर्म चिकित्सा म्हणतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पित्त झाला असेल किंवा वेगवेगळे विकार झाले असतील, त्यावर वेगवेगळ्या गोळ्या आयुर्वेदाच्या दिल्या जातात. आणि त्या अशा प्रकारची रचना म्हणजे ऋग्वेदातून एक नवीन वेद निर्माण झाला, जे उपवेद झाला तो आयुर्वेद. म्हणजे ऋग्वेदामध्ये एका दुसऱ्या वेदाची माहिती, म्हणजे त्याचं सब पॉईंट म्हणजे तो आयुर्वेद. आयुर्वेदाची माहिती ही उपवेदामध्ये आढळते, किंवा ऋग्वेदामधून निर्माण झालेला वेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाचं सर्व माहिती त्या ऋग्वेदामध्ये किंवा ऋग्वेदाची ही पूर्ण माहिती आढळून येते. त्यानंतर सामवेद. सामवेद यामध्ये गंधर्व वेद किंवा जे काही संगीताचा प्रकार किंवा जे काही कला असतील, या कलेची माहिती दिली जाते. म्हणजे आपण वेगवेगळ्या कला असतात, संगीत असेल, नृत्य असेल, किंवा ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण, या सर्व बाबीची माहिती ही गायन, वादन, जे काही असेल त्या सर्व बाबीची माहिती ही गंधर्व वेदामध्ये आढळून येते. म्हणजे सामवेदाचा उपवेद म्हणजे गंधर्व वेद. त्याच्यानंतर अथर्ववेद. आता या अथर्व वेदामध्ये शिल्पवेद सुद्धा म्हणून त्याला ओळखलं जातात, उपवेदाला. शिल्प म्हणजे जे काही स्थापत्यकला, जी इमारती असतील किंवा वेगवेगळे नक्षीकाम करणे किंवा इमारती बांधणे, घर बांधणे, या अशा वेगवेगळ्या भागाची माहिती ही अथर्व वेदामधून, म्हणजेच जी काही तुम्हाला अथर्व वेदाबद्दल माहिती पाहत असताना त्या वेदामध्ये शिल्प म्हणजे जे काही निर्मितीची कल्पना त्यामध्ये मांडली गेली. आणि यजुर्वेद म्हणजे हा शेवटचा वेद, त्या वेदामध्ये धनुर्विद्याचं प्रशिक्षण दिले गेले. म्हणजे जी काही युद्धकला, त्यामध्ये धनुर्विद्या असेल, जे आपण बाण चालवणे किंवा वेगवेगळ्या विद्या असतील, धनुर्विद्या म्हणजे जी युद्धासाठी लागणारी जी कला किंवा माहिती, ही सर्व माहिती धनुर्वेदामध्ये आढळून आली. म्हणजे वैदिक साहित्यामधला जे उपवेद आहेत, हे सुद्धा वाङ्मयीन साधन म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
तर आत्तापर्यंत आपण जवळपास 5 पॉईंट लक्षात घेतलं. त्यामध्ये वैदिक साहित्यामधला नंबर 1 वेद बघितले. त्याच्यामध्ये वेदामध्ये 4 वेद होते: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. हा पहिला पॉईंट. नंबर दुसरा पॉईंट होता ब्राह्मणके. या ब्राह्मणकामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेदामध्ये वेगवेगळे भाग केले गेले, त्याबद्दल माहिती बघितली. त्याच्यानंतर नंबर 3 आरण्यके, म्हणजे जंगलामध्ये राहून जी तपस्या किंवा अनुभव ग्रंथरूपात मांडलं गेलं त्याबद्दल. त्याच्यानंतर नंबर 4 उपनिषद, गुरुच्या जवळ जाऊन बसून विद्या ग्रहण करणे. आणि 5वं आहे ते उपवेद. उपवेद म्हणजे ऋग्वेदामधून आयुर्वेद, त्याच्यानंतर सामवेदामधून गंधर्ववेद, त्याच्यानंतर अथर्ववेदामधून शिल्पवेद आणि यजुर्वेदातून गंधर्ववेद. हा सब वेद म्हणजे एक उपवेद निर्माण झाले. आणि हे सर्व माहिती ही वैदिक काळाचे तत्वज्ञान किंवा त्या काळाची जी काही माहिती आहे, या सर्व कलेची माहिती या ग्रंथातून किंवा या सर्व बाबीतून मिळते. तर आतापर्यंत आपण वैदिक साहित्यामधले 5 घटक बघितलं. अन्य जे काही पुढचा भाग आहे ते उद्याच्या पिरियडमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत.